नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे। मित्रांनो, काल आपण बघितलं लाडकी बहीण योजनेबाबतीत खूप महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले की लाडक्या बहिणींचे पैसे आता रिटर्न जाणार। 7,500चा जो हप्ता आहे तो रिटर्न घेतला जाणार। का तर ज्यांना गाडी आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल तर त्यांचे पैसे आणि लाडकी बहीण त्यांना योजना मिळणार नाही। पण मला एक सगळ्यांना सांगायचंय, लाडक्या बहिणीचे पैसे रिटर्न जाणार, पण सरकार वोटिंग रिटर्न करणार का? नेमकं काय चालू आहे? हे कुठेतरी आम्हीच दाखवत होता का लाडकी बहीण, आणि आता लाडकी बहीण कुठे आहे? आता लाडकी बहीण दिसत नाही का? हे कुठेतरी चुकीचं आहे। मला सांगा, तुम्ही म्हणताय का वोटिंग आता आम्ही रिटर्न देऊ? वोटिंग बसत नाही। सरकार, तुम्ही जनतेचा विश्वासघात करताय। लाडक्या बहिणींनी तुम्हाला जसं लाडक्या भावाला तारलं तसं लाडका भाऊ आता बहिणींना तारतोय का? ही कुठेतरी दुर्दैवी बाब आहे। म्हणजे एकीकडे घ्यायचं आणि एकीकडे शब्द द्यायचा की आम्ही सत्तेत आलो तर भाऊ कायम बहिणीच्या पाठीशी उभा राहणार। आज काहीतरी सांगायचं, गाडी आहे, 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे म्हणून आम्ही लाडक्या बहिणी करत नाहीत। हे कुठेतरी चुकीचं आहे का? ह्याचा सरकारने विचार केला पाहिजे। कारण तुम्ही सत्तेत आलाय बहिणींमुळं, दाजींमुळं, पण आज दाजी तर भिकारी होत आहेत, पण बहिणींची काय परिस्थिती आहे ह्याचा विचार केला पाहिजे ना। सरकारचा तर मला जाहीर निषेध वाटतो, कारण सरकार आज लाडक्या बहिणींचा विचार करत नाही तर सरकारचा विचार करतंय। सरकारने आज म्हणायलाच पाहिजे होतं, लाडकी बहीण सरसकट, जसं इलेक्शनच्या आधी सरसकट लाडक्या बहिणींना देत होते तसं सरकारला मी सांगतोय, लाडक्या बहिणीला सरसकट पैसे द्या। सरकार बहिणींना भिकारी करू नका ही विनंती करतोय। धन्यवाद।